वेलकम टू स्पेस एज्युकेशन. मित्रांनो, मी प्राध्यापक सुनील मोरे. आज अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे नुकताच MST CET चे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ही डेट आहे 16 जानेवारी पासून तर 1 मार्च पर्यंत तुम्हाला या फॉर्म भरण्याची मुदत आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला फोन आले की सर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, आणि मग त्यानुसार आपण या ठिकाणी आजचा हे सेशन घेऊन आलेलो आहे. तर चला सुरुवात करूया. फॉर्म कसा भरायचा. MST CET ची परीक्षा तुम्हाला माहिती आहे, इंजिनिअरिंगसाठी, फार्मसीसाठी, ॲग्रिकल्चरसाठी आणि नर्सिंगसाठी घेतल्या जाते. तर चला बघूया आपण कशा पद्धतीने फॉर्म भरायचा. सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला जायचं आहे CET सेलच्या वेबसाईटवर. ओके, त्यासाठी गुगलवर जा. गुगलवर गेल्यानंतर CET ची वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे MHT mahaCET.org. ओके, या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर CET ची वेबसाईट ओपन झालेली आहे. ही वेबसाईट नवीनच आहे, यावर्षी नवीन वेबसाईट तुमच्यासाठी ओपन केलेली आहे CET सेलने. अतिशय छान वेबसाईट आहे. या वेबसाईटवर बघा, सगळी माहिती इथे दिलेली आहे आणि इथे खाली तुम्हाला जायचं आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ठिकाणी. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 2004-2005. ओके, आता तुम्ही म्हणाल की आमचं 23-24 आहे, पण ते 12ची आहे. तुम्हाला आता नेक्स्ट इयरला ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमात तुम्ही जाणार आहात ते सुरू होणार आहे 24-25 मध्ये, म्हणून हे रजिस्ट्रेशन इयर आहे 24-25. ओके, तर मग आता तुम्हाला रजिस्ट्रेशन फिल करायचं आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी तुम्हाला जायचं आहे या रजिस्ट्रेशनवर आणि इथे गेल्यानंतर तुमच्या समोर CET सेलने एक फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्म तुम्हाला सरळ सरळ फिलअप करायचा आहे. यामध्ये CET सेलने बघा सगळ्यात अगोदर दिलेला आहे की इकडे आहे रजिस्ट्रेशन, ईमेल आयडी आणि पासवर्ड. तुम्हाला सध्या याचा उपयोग नाहीये. ते ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी जर तयार करायचा असेल तर तुम्ही नवीन आहात, त्यामुळे तुम्हाला जायचं आहे न्यू युजरवर, न्यू रजिस्टरवर. ओके, मग आता न्यू रजिस्टरवर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर पुढे बघा तुमच्या समोर काय आहे. CET सेलने तुमची काही प्राथमिक प्रायमरी माहिती या ठिकाणी विचारलेली, ती माहिती तुम्हाला भरायची आहे आणि त्या माहितीमध्ये सगळ्यात अगोदर विचारलंय तुमचं नाव. ओके, आता हे नाव टाकत असताना त्यांनी एक अट दिलेले की हे नाव तुमच्या SSC किंवा HSCच्या मार्कशीटवर जे असेल जसंच्या तसं लिहायचं आहे. ओके, यामध्ये काय झालं की स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं मार्कशीटवरचं नाव सुरुवातीला सरनेमने सुरू होतं आणि इतर जे बोर्डचे विद्यार्थी आहेत, ICSE असेल किंवा CBSE असेल, त्यांचं नाव सुरुवातीचा स्वतःच्या स्टुडंटच्या नावाने सुरू होतं. ओके, मग सुरुवातीला आपण जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांनी मार्कशीट समोर ठेवायचंय SSCचं आणि बघायचंय की सगळ्यात अगोदर काय आहे, त्यानुसार इथे नाव लिहायला सुरुवात करायची. ओके, नंतर तुम्हाला विचारलेलं आहे की ईमेल. आता ईमेल टाकत असताना एक लक्षात घ्यायचं की तुमचा शक्यतो स्वतःचा ईमेल आयडी किंवा तुम्ही वापरताय तो ईमेल आयडी नेहमी यूज होणारा ईमेल आयडी, ज्यावर तुम्ही नेहमी चेक करत असतात, असा ईमेल आयडी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा. यात सगळ्यात महत्वाचं अजून एक आहे, एका ईमेलवर एकच स्टुडंट रजिस्टर करणे शक्य होणार आहे. ओके, त्यामुळे ही काळजी घ्यायची की आपला ईमेल आपणच वापरायचा आहे, दुसरं कुणी वापरायला या ठिकाणी द्यायचा नाहीये. किंवा मित्र आहे मग माझ्या ईमेल आयडी वरनं कर, असं चालणार नाही. ओके, नंतर तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय की तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे. आता पासवर्ड तयार करताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे. पासवर्ड त्यांनी सांगितलंय की कमीत कमी 8 डिजिट तुमचा पासवर्ड पाहिजे आणि जास्तीत जास्त पासवर्ड आहे 16 डिजिटचा पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यामध्ये अजून त्यांनी असं सांगितलंय की अप्पर केस लेटर टाकायचे आहेत, लोअर केस लेटरही त्यामध्ये पाहिजे पासवर्ड मध्ये, त्यानंतर नंबर्सही पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टरही पाहिजे. अशा पद्धतीने हा पासवर्ड तुम्हाला तयार झाला पाहिजे. ओके, तर चला आपण या ठिकाणी भरतोय सगळी माहिती. सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी एक डमी स्टुडंटची एंट्री या ठिकाणी करतो आहोत. ओके, आता मी डमी स्टुडंटची एंट्री करताना सगळ्यात अगोदर करतोय विद्यार्थ्याचं नाव, फॉर एक्झाम्पल पाटील. त्यानंतर या ठिकाणी नाव घेतोय मी, सरनेम घेतल्यानंतर नाव घेतोय सुनील आणि पुढे विद्यार्थ्याचं फादरचं नाव, वडिलांचं नाव घेतोय विजय. हे पूर्णपणे तुमच्यासाठी डमी करतोय. ओके, आता इथे पासवर्ड नाव टाकल्यानंतर ईमेल आयडी कोणता टाकायचा. मग ईमेल आयडी टाकताना इथे मी टाकतो आहे एक ईमेल आयडी जो की वापरलेला नाहीये, असा या रजिस्ट्रेशन साठी असा ईमेल आयडी या ठिकाणी मी टाकतो आहे.
आणि हा ईमेल आय डी टाकल्यानंतर या ठिकाणी या ईमेल आय डी वर मला सर्व माहिती सीईटी सेल पुरवणार आहे. ओके, आणि हाच ईमेल आय डी मला पूर्ण ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंत जिथे तुमचा नंबर लागेल हा महत्वाचा तुमच्यासाठी असणार आहे. पासवर्ड मला तयार करायचा आहे. आता पासवर्ड तयार करताना मी काय करणार आहे बघा. सगळ्यात अगोदर माझं नाव आहे सुनील, तर मी एस हा या ठिकाणी कॅपिटल घेणार आहे आणि एस कॅपिटल घेतल्यानंतर UNIL सुनील या ठिकाणी स्मॉल लेटर मध्ये घेतलं आणि त्यानंतर मी नंबर टाकतोय 1 2 3. तुम्ही कुठलाही नंबर टाकू शकता. तुम्ही तुमची बर्थ डेट लिहू शकतात, आजचं इयर करू शकतात, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने टाकू शकतात. मी 1 2 3 टाकलेलं आहे आणि शेवटी मी लिहितोय ऍट. ओके, हा पासवर्ड मी या ठिकाणी तयार करतोय आणि अशाच पद्धतीने मी कन्फर्म करतोय हा पासवर्ड. मी एस कॅपिटल दिलेला आहे, UNIL स्मॉल केलेला आहे, त्यानंतर 1 2 3 या पद्धतीने आणि शेवटी मी दिलाय ऍट. ओके, आता मी इथे बर्थ डेट या ठिकाणी सिलेक्ट करतोय. बर्थ डेट सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट नंबर टाकता येणार नाहीयेत. इथे कॅलेंडर दिलेलं आहे गौर या ठिकाणी सीईटी सेलने. मग कॅलेंडरवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इयर अगोदर सिलेक्ट करा. सगळे विद्यार्थी शक्यतो या वर्षीचे 2005-2006 इयर असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे मंथ जो तुमचा बर्थ डेट असेल ती प्रॉपर भरायची आहे. समजा मार्च आहे, मार्च मध्ये जी कुठली डेट असेल ती सिलेक्ट करा आणि मग इथे डेट या ठिकाणी सिलेक्ट झाली आणि ज्यावेळेस डेट सिलेक्ट झाली तर इथे खाली रजिस्टर म्हणून आलेलं आहे, ब्ल्यू या ठिकाणी लाईन तुमच्या समोर आलेली आहे. ओके, मग मी रजिस्टर करतोय आणि रजिस्टर केल्यानंतर या ठिकाणी ऍक्सेप्ट झालेलं आहे आणि ऍक्सेप्ट झाल्यामुळे मला मेल ईमेलचा व्हेरिफिकेशन आलेला आहे. आता महत्वाचं बघा, ईमेलचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. म्हणजेच काय, तर तुमच्या ईमेलवर तुम्हाला या ठिकाणी जाऊन चेक करायचं आहे आणि या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे. सीईटी सेलने ईमेल या ठिकाणी पाठवलेला आहे तुमच्या मेलवर आणि मग इथे ईमेल या ठिकाणी आल्यानंतर या इथे बघा ईमेल आलेला आहे आणि ईमेलचं व्हेरिफिकेशन मला करायचं आहे. मग मी इथे करणार आहे व्हेरीफाय ईमेल वर क्लिक करणार आहे आणि व्हेरीफाय ईमेल वर मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पुढची प्रोसेस क्लिक हिअर टू प्रोसेस आलेला आहे, जे की तुमच्या मेल आयडी वर आलेलं आहे. अतिशय सोपं आहे यामध्ये. आणि मग ते झाल्यानंतर बॅक टू ऍप्लिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे आणि मी इथे मग नंतर ईमेल व्हेरिफिकेशन केल्यानंतर मी इथे क्लिक हिअर वर क्लिक करतोय. ओके, ईमेल व्हेरिफिकेशन करताना काय करायचं, जस्ट तुम्हाला जो आलेला ईमेल आहे तो ओपन करायचा आहे फक्त आणि त्यावर क्लिक व्हेरिफिकेशन वर क्लिक करायचं. ओके, आणि मी इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा क्लिक हिअर वर मी आता क्लिक करतोय आणि ते क्लिक झाल्यानंतर मला इथे पुन्हा पहिल्या पेजवर फर्स्ट पेजवर आपण ज्यावेळेस आलो होतो, आपण न्यू युजरवर जाऊन आपण काय केलं, आपण पासवर्ड क्रिएट केला आणि पासवर्ड क्रिएट केला त्यासोबत आपला ईमेल आयडी सुद्धा टाकला. ओके, आता पुढची प्रोसेस बघा कशी. आता बघा इथे मी या ठिकाणी ईमेल आयडी माझा आलेला आहे, पासवर्ड तुम्हाला माहिती आहे, मी या ठिकाणी सिलेक्ट करतोय एस कॅपिटल UNIL सुनील 1 2 3 त्यानंतर @ ओके आणि मी साइन इन करतो आणि साइन इन केल्यानंतर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे. बघा इथे यांनी आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे आणि मग नंतर नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला जायचं. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे बघा. सगळ्यात अगोदर ते म्हणते की तुमचा मोबाईल नंबर. ओके, इथे मोबाईल नंबर या ठिकाणी मी टाकतो आहे. बघा मोबाईल नंबर येथे फिल करतोय. मोबाईल नंबर सुद्धा एका मोबाईल नंबरवर एकच रजिस्ट्रेशन होणार आहे, एका ईमेलवर एकच रजिस्ट्रेशन होणार आहे, ही काळजी पुरेपूर घ्यायची आहे. ओके, आपण युजर आयडी पासवर्ड या ठिकाणी पासवर्ड क्रिएट केला. युजर आयडी म्हणून आपला मेल होता आणि पासवर्ड म्हणून आपण पासवर्ड क्रिएट केला. पासवर्ड नंतर आपण रजिस्ट्रेशन सक्सेस झालं आणि सक्सेस झाल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड आपण टाकल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप मध्ये आलोय. त्या अगोदर त्यांनी विचारलंय तुमचा मोबाईल नंबर जो आपण टाकलेला आहे, त्यानंतर फादरचं नाव. आता इथे काय टाकलंय, फक्त फर्स्ट नेम लिहायचं, इथे वडिलांचं पूर्ण नाव लिहायचं नाही. ओके, मग मी या ठिकाणी लिहितोय पूर्ण या फर्स्ट नेम इथे देतोय विजय. ओके, आईचं पूर्ण नाव. आता आईचं पूर्ण नाव म्हणजे फक्त फर्स्ट नेम आहे
आता इथे आपण या ठिकाणी आईचं फर्स्ट नाम टाकूया, शोभा. ओके. त्यानंतर इथे नेक्स्ट आपलं जेंडर विचारतायत. ओके, मेल आहे, फिमेल आहे. रिलीजन, आता इथे रिलीजन मध्ये या ठिकाणी विचारतायत की तुमचं रिलीजन, तुमचा धर्म कोणता आहे, जो कुठला असेल. ओके, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, बुद्धिस्ट, जैन, पारसी. आता इथे समजा मी हिंदूवर या ठिकाणी क्लिक केलं. ओके, हिंदूवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी विचारले की तुमचं रिजन कुठलं आहे, म्हणजे तुम्ही परीक्षा कुठून देताय 12वीची, तुम्ही ग्रामीण मधून देताय, तुम्ही राहायला ग्रामीण भागात आहात की शहरी भागात. ओके, मग आता इथे मी शहरी भाग म्हणून मी अर्बन केलंय, रुरल आणि अर्बन. ओके, आता मदर टंग तुमची कुठली आहे, आता याची माहिती घेण्यासाठी तुम्ही अगोदर जी कुठली मदर टंग या ठिकाणी सिलेक्ट केलेले, आपण महाराष्ट्रीयन म्हटल्यावर आपण मराठी मदर टंग सगळे सिलेक्ट करतात मोस्टली. ओके, कोणी गुजराती असेल, गुजराती केलेलं असेल. तुम्ही लिव्हिंगवर त्या ठिकाणी जे कुठलं तुमचं आहे 10वीच्या, ती मदर टंग तुमची त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ओके, त्यानंतर नॅशनॅलिटी तुम्हाला माहिती आहे आपली इंडियन या ठिकाणी येणार आहे. आणि नेक्स्ट याच्यामध्ये आपण फॅमिली इन्कम, तुमचं वार्षिक उत्पन्न वडिलांचं फॅमिलीचं किती आहे. ओके, आता इथे भरताना अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक त्या ठिकाणी तुम्ही भरायचं आहे. तुम्ही या ठिकाणी जर ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल बॅकवर्डचं जर तुम्हाला या ठिकाणी सवलत घ्यायची असेल, त्या रिझर्वेशन मधून तुम्हाला पुढे प्रोसेस करायची असेल, तर तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या आतच असणं आवश्यक आहे. ओके, त्यानुसार. आणि ज्यांना मग ओपन मध्ये भरायचं आहे तर त्या बाकी तर त्यांचं कुठलंही असेल काही हरकत नाही. आता मी फॉर एक्झाम्पल 6 to 7 लाख या ठिकाणी इथे इन्कम या ठिकाणी केलेला आहे. ओके, मॅरिटल स्टेटस विवाहित आहात की नाहीत, मी अनमॅरिड वर इथे क्लिक करतो. ओके, आता तुमचा इथे ऍड्रेस या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, परमनंट ऍड्रेस. ओके, आता परमनंट ऍड्रेस या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो ऍड्रेस तुम्हाला लिहायचा आहे. आपल्या शहरातला असेल, गावातला असेल, जो असेल तो या ठिकाणी लिहायचा आहे. त्या ऍड्रेसवर कुठल्याही प्रमाणे पत्रव्यवहार होणार नाहीये, परंतु या ठिकाणी तो ऍड्रेस तुम्हाला देणं गरजेचं आहे. ओके, आता मी या ठिकाणी ऍड्रेस इथे फिल करतोय. इथे बघा, सुयोग अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 6, ऍड्रेस लाईन 2, इथे जे काही असेल ते कॉलेज रोड है ना. कॉलेज रोड इथे थत्ते नगर, ओके. आणि इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या राज्यातला आहात, महाराष्ट्र. नेक्स्ट याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट, तुमची जे डिस्ट्रिक्ट असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. मी इथे नाशिक टाकतोय, तुमची जी कुठली डिस्ट्रिक्ट असेल त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. तालुका तुम्हाला भरायचा आहे, नाशिक म्हटल्यावर आमचा नाशिक आला, तुमचा जो कुठला तालुका असेल तो तुम्ही इथे लिहिणार आहात. विलेज, आता जो कुठला विलेज त्या ठिकाणी तुमचा येत असेल तर तिथे भरायचं आहे, नसेल तर या ठिकाणी टाकण्याची आवश्यकता नाही. ओके, आता विलेज मध्ये इथे जे कुठलं सिलेक्शन असेल या एरियामधलं, ओके, ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, जे कुठलं असेल. ओके, नाशिक असेल नाशिक, पिनकोड मात्र व्यवस्थित टाकायचे 422010. ओके, हा पिनकोड. एसटीडी कोड तुम्हाला टाकायचा आहे जो आहे तुमचा तो. त्यानंतर मोबाईल नंबर, जो नंबर तुम्ही अगोदर टाकलेला आहे तोच नंबर या ठिकाणी तुम्ही शक्यतोवर टाकायचा आहे. ओके, आणि त्यानंतर खाली म्हटलंय की कोरस्पॉन्डंट ऍड्रेस तुमचा कुठला आहे, आपण सेम ऍज अबव या ठिकाणी करायचा आहे. किंवा तुम्हाला वाटलं दुसरा कुठला टाकायचा तर तुम्ही त्या ठिकाणी तो टाकू शकणार आहात. ओके, आणि त्यानंतर खालची माहिती तुम्हाला पुन्हा इथे विचारलेली आहे की अदर्स डिटेल्स तुमचं काय आहे.
म्हणजे काय की तुम्ही तुमचं डोमेसाईल कुठलं आहे, डोमेसाईल म्हणजे रहिवासी, तुमच्याजवळ रहिवासीचं प्रमाणपत्र आहे का, असेल तर यस डोमेसाईल मिळतं. ओके, किंवा तेही नसेल, जन्माचा दाखला तुमचा असेल की तुम्ही आधीपासून या ठिकाणी महाराष्ट्राचे रहिवासी आहात, ते डोमेसाईल. ओके, त्यामुळे एकतर डोमेसाईल सर्टिफिकेट मिळतं तहसील ऑफिसला, नाही तुमच्याकडे जर का जन्माचा दाखला असेल तुमचा जो की महाराष्ट्रात जन्म झालेला आहे तुमचे, त्या ठिकाणी डोमेसाईल. मायनॉरिटी आहात का, म्हणजे अल्पसंख्याक आहात का. आता अल्पसंख्याक मध्ये कोणकोणता समाज येतो, तर बराच समाज जो की संख्येने अल्प आहे, म्हणजे मुस्लिम आहे, जैन आहे, पारशी आहे, हे नाही, हे सगळे समाज. आपण असाल तर यस, नसाल तर नो. ओके, लक्षात आलं, ठीक. त्यानंतर तुम्हाला अपंगत्व आहे का, डिसेबिलिटी आहे का, यस असेल तर यस करा, नो असेल तर नो करा. परंतु जर का यस केलं तर ते डिसेबिलिटी ही 40% पाहिजे, 40% अपंगत्व पाहिजे, तसं सर्टिफिकेट तुमच्याजवळ पाहिजे, तर तुम्हाला त्या सवलतीचा लाभ मिळत असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण या ठिकाणी बघूया तुमचं पासिंगचं इयर काय आहे 10वीचा, तर सगळ्या विद्यार्थ्यांचं जवळपास 2022 असेल. आता हे का विचारतात, कारण बरेचसे विद्यार्थी रिपीट करणारे असतात, काही विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी दिलेले असेल, त्यांना पुन्हा सीईटी रिपीट द्यायची आहे, तर त्यांच्यासाठी ते विचारणं गरजेचं आहे. ओके, तुम्हाला पर्सेंटेज किती होते 10वीला, 50 होते, 60 होते, 90 होते, जे काय असेल ते या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर बोर्ड कुठलं होतं तुमचं, स्टेट बोर्ड होतं, सेंट्रल बोर्ड होतं, आयसीएससी बोर्ड होतं, तर त्या ठिकाणी ते क्लिक करायचं, अतिशय सोपं आहे. त्यानंतर यामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे की तुमचा, यामध्ये बघा विचारलंय की एसएससी बोर्ड तुमचं कुठलं होतं, तुम्ही कुठल्या राज्यातले होतात, तर महाराष्ट्रातले होत आहे. ओके, आता इथे विचारलंय की तुम्ही परीक्षा देताय का आता 2024ला, 10वीला 12वीची परीक्षा, यस, तर इथे लिहायचंय यस. ओके, नो असेल तर नो. मग ते पुन्हा पुढची प्रोसेस त्या ठिकाणी येते, आणि हे सगळं झाल्यानंतर एकदा पुन्हा चेक करायचं, व्यवस्थित चेक करायचं, स्पेलिंग चेक करायचं, सगळं या ठिकाणी पद्धतशीर चेक केल्यानंतर सेव्ह चेंजेस म्हणायचं, अपडेटेड सक्सेसफुली आलेलं आहे. आणि इथे तुम्हाला या ठिकाणी आलंय हाय पाटील सुनील विजय. ओके, आता इथे तुमच्याकडे सगळी प्रोसेस आहे, रजिस्ट्रेशन, त्यानंतर प्रोफाईल, त्यानंतर हेल्प डेस्क, हॉल तिकीट. आता इथून पुढे तुम्हाला सगळ्यात महत्वाची माहिती आहे मित्रांनो. आतापर्यंत तुम्ही काय केलं, तुम्ही फक्त आता युजर आयडी आणि पासवर्ड त्या ठिकाणी तयार केलाय, तुमची फर्स्ट पार्टची सगळी माहिती भरली आहे. ओके, आता नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला जी माहिती भरायची ती अतिशय महत्वाची. ओके, तुमचं प्रोफाईल तयार झालं, प्रोफाईल तयार झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी हॉल तिकीट. आता या वेबसाईटवर यावर्षी यांनी काय केलं की सगळं तुम्हाला याच वेबसाईटवर दिलेलं आहे, कुठे जाण्याची गरजच नाही. युजर आयडी पासवर्ड टाकायचं, सगळी माहिती तुम्हाला येईल. युजर आयडी मध्ये तुमचा काय आहे, तुमचा ईमेल आयडी, पासवर्ड मध्ये तुम्ही केलेला पासवर्ड, हा युजर आयडी पासवर्ड तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवायचा. तुमच्या मेलवर सुद्धा तो आलेला असतो, तो पण व्यवस्थित बघायचा, परंतु लिहून रजिस्टर एका वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून ठेवा, सेफ ठेवा. ओके, त्यानंतर प्रोफाईल, आणि शक्यतो तो सुद्धा शेअर करू नका, लक्षात घ्या, कारण बऱ्याच गोष्टी असतात त्यांना बोललेलं बरं. ओके, त्यानंतर इथे आलेलं आहे प्रोफाईल, रजिस्ट्रेशन, हेल्प डेस्क. आता यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म फिल करायचा आहे सीईटीचा, प्रोफाईल मध्ये तुम्ही प्रोफाईल त्या ठिकाणी तयार केलेला आहे, तुम्ही रीड करू शकता. त्यानंतर इथे हेल्प डेस्क मध्ये तुम्हाला काही माहिती, काही गरज पडली तर त्या ठिकाणी तुम्हाला ते नंबर्स वगैरे दिलेले. नंतर ज्यावेळेस हॉल तिकीट जनरेट होते, तर हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इथूनच तुम्हाला प्रिंट काढता येणार आहे, याच युजर आयडी पासवर्ड. बघा किती महत्वाचं आहे ते. ओके, काही ऑब्जेक्शन असेल तुम्हाला इथे ते नोंदवता येणार आहे. स्कोर कार्ड तुम्हाला तुमचा रिझल्ट इथेच मिळणार. ओके, कॅपचे काही राऊंड्स कसे आहेत ते पण इथेच मिळणार, नोटिफिकेशन काही असतील ते पण इथेच मिळणार. ओके, ही अशी आपली या ठिकाणी फर्स्ट पार्टची प्रोसेस आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण इथे बघणार आहोत, मग तुम्हाला मी अगोदरही या संदर्भात आपली बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इथे या ठिकाणी ही चर्चा आपण जी केलेली आहे त्या संदर्भात त्यांनीही ऐकलेले आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी सांगतो की या सगळ्या परीक्षा, सीईटी असेल, नीट असेल, जेई असेल, किंवा आता बोर्डची देणारे पेपर्स असतील, या सगळ्यांची त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितपणे तयारी करण्यासाठी आपलं स्वतःच एक सॉफ्टवेअर आहे, जे की मोबाईल बेस्ड या ठिकाणी ऍप्लिकेशन आपण डेव्हलप केलेलं आहे. त्यामध्ये सीईटी, नीट, जेईची तुम्ही
पूर्णपणे तयारी करू शकणार आहात, 12वीची तयारी करू शकणार आहात, ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यानंतर त्याविषयी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात मी चर्चा करतो आहोत. त्यानंतर दुसरं आपल्याकडे आहे ते म्हणजे आपल्या स्वतःचा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपाचा या परीक्षांसाठीचा क्रॅश कोर्स पण आहे. ओके, MST CET, नीट आणि जेईचा क्रॅश कोर्स आपण या ठिकाणी घेत असतो नाशिकमध्ये. स्पेस एज्युकेशन आणि स्मार्ट एज्युकेशन यांच्या संयुक्त संयोगाने. ओके, मग हा क्रॅश कोर्स कसा आहे याविषयी या ठिकाणी बघूया. हा क्रॅश कोर्स सुरू होतोय आपला 9 मार्च ते 2 मेच्या दरम्यान. ओके, याचे कशा पद्धतीचा हा कोर्स असणार आहे तर या कोर्समध्ये आपण थेअरी, त्यानंतर DPP, MCQ असं सगळी तयारी तुमची करून घेणार आहोत. त्यानंतर टेस्ट या ठिकाणी आपले असणार आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही टेस्ट या ठिकाणी असणार आहेत. डेली टेस्ट असणार आहे चॅप्टर वाईज पण, आणि त्यानंतर मॉक टेस्ट पण असणार आहे, प्रिलिम्स पण असणार आहे. ओके, अशी सगळी तयारी या ठिकाणी तुम्हाला इथे आपल्या क्रॅश कोर्स मध्ये केली जाणार आहे. एक्सपिरियन्स आणि हाय एज्युकेटेड असे आपला स्टाफ आहे, खूप चांगल्या पद्धतीचा. चांगलं स्टडी मटेरियल आपण देत असतो ऍडमिशन झाल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना. त्यामध्ये काही क्वेश्चन पेपर देत असतो, नोट्स सेट देत असतो, आणि हे सगळं आणि सोबत आपण जे मी तुम्हाला सॉफ्टवेअर या ठिकाणी दाखवणार आहे ते सॉफ्टवेअर सुद्धा आपण विद्यार्थ्यांना ऍडमिशनच्या वेळेलाच देत असतो. ओके, आपला रिझल्ट कसा आहे तर स्मार्ट एज्युकेशन आपला रिझल्ट खूप छान आहे. संपूर्ण भारतामध्ये वृंदा राठी नावाची विद्यार्थिनी आहे जी संपूर्ण भारतात पहिले आलेली आहे जेई मध्ये. त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी आपण इंजिनिअरिंगला, चांगल्या कॉलेजेसला, गव्हर्नमेंट कॉलेजला, IIT ला, NIT ला पाठवलेले आहेत. MBBS, त्यानंतर इतर मेडिकल या ठिकाणी BDS असेल किंवा अदर जे मेडिकलचे किंवा डॉक्टरचे कोर्स असतील त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. एका बॅच मध्ये आपण 70 विद्यार्थी या ठिकाणी घेणार आहोत. ओके, आणि असा हा क्रॅश कोर्स आपला या ठिकाणी सुरू होणार आहे. ऑनलाईन सुद्धा क्रॅश कोर्स असणार आहे. जे विद्यार्थी इथे येणं शक्य नाही ते विद्यार्थी ऑनलाईन सुद्धा या ठिकाणी या कोर्सचा लाभ घेऊ शकणार आहात. टाइम टेबल सकाळी कसं असणार आहे, सकाळी 8:30 पासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपले लेक्चर्स असणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी 2-2 तासाचे लेक्चर्स मध्ये लंच ब्रेक, नंतर डेलीच्या टेस्ट साठी वेळ असणार आहे, पर्सनल डाऊट्स असणार आहे. हॉस्टेल फॅसिलिटी आपल्याकडे महत्वाची आहे. आपल्या क्लास पासून जवळच त्या ठिकाणी हॉस्टेल आपल्याकडे आहे. गर्ल्स साठी वेगळी, बॉईज साठी वेगळी हॉस्टेल आहे. 2 महिन्याची त्या ठिकाणी फीस तुमच्या समोर दिलेली आहे. हॉस्टेल आणि मेसची फीस 12 ते 13,000 रुपये 2 महिन्यासाठी असणार आहे. खूपच स्वस्त आणि चांगल्या पद्धतीने आहे. क्रॅश कोर्सची फीस किती आहे, 3 विषय कुठलेही घेणार असाल तर क्रॅश कोर्स आहे 15,000 मध्ये, आणि त्यानंतर 4 विषय घेणार आहात तर क्रॅश कोर्सची फीस असणार आहे 18,000 रुपीज. आपला ऍड्रेस कुठे आहे तर अतिशय मोक्याच्या जागेवर जुना गंगापूर नाका या ठिकाणी आपला क्लास आहे. खूपच छान, ज्या नाशिकला जुना गंगापूर नाका एक फेमस आहे आणि त्या ठिकाणी अगदी शेजारीच आपला क्लास आहे. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी आत्ताच घ्या. 70 विद्यार्थ्यांचे बॅच एक ऑलरेडी फुल झालेले आहे आणि अशाच पद्धतीने दुसरी बॅच फुल झाल्यानंतर पुढे ऍडमिशन क्लोज या ठिकाणी होत आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे की तुम्हाला जे सॉफ्टवेअर आम्ही देणार आहोत ते नेमकं कसं असतं. बघा, मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर जे काही तुमच्याकडे साधन आहे त्यावर तुम्ही या सॉफ्टवेअरची वापर करू शकतात. पूर्ण एक्झाम होईपर्यंत हे सॉफ्टवेअर तुमच्याकडे असतं. त्यानंतर एक्झाम या दरम्यान म्हणजे आत्तापासून जर तुम्ही ते युज केलं, आत्तापासून जर तुम्ही ऍडमिशन घेतलं, क्रॅश कोर्स असेल किंवा सॉफ्टवेअरला असेल, तर काय होतं की ते इन्स्टॉल तुम्हाला करून दिलं जातं. त्यानंतर इन्स्टॉल झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळतं याविषयी आपण बघणार आहोत. तर सॉफ्टवेअर कसं आहे तर या सॉफ्टवेअर विषयी बघा. या ठिकाणी या सॉफ्टवेअरचा फायदा तुम्हाला काय आहे हे पण आपण इथे बघणार आहोत. तुम्ही ते ऍप इन्स्टॉल केल्यानंतर, सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईल, लॅपटॉप कुठेही तुम्हाला एक युजर आयडी पासवर्ड दिला जातो. हा युजर आयडी पासवर्ड जसा मी टाकतो आहे तसाच युजर आयडी पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला स्पेशली प्रत्येकाला वेगवेगळा दिला जातो. त्यामध्ये टाकल्यानंतर लॉग इन म्हणायचं आहे आणि लॉग इन म्हटल्यानंतर तुम्हाला या सगळ्या परीक्षांची तयारी या ठिकाणी व्यवस्थितपणे करता येते. MST CET, जेई, नीट आणि स्टेट बोर्ड. समजा MST CET ची तयारी करायची असेल, MST CET वर या ठिकाणी क्लिक करायचं. 12वीची करायची असेल 12वीवर क्लिक करायचं. CET वर क्लिक केल्यानंतर इथे काय काय बघा, फॉर्म्युले आहेत, म्हणजे नोट्स आहेत तुम्हाला या ठिकाणी. थोडक्यात क्वेश्चन बँक आहे. क्वेश्चन बँक मध्ये सगळे MCQ सोडवून दिलेले आहेत. चॅप्टर टेस्ट आहेत. असं सगळं या ठिकाणी आपण या ठिकाणी एक थोडक्यात बघूया.
नोट्सचा अभ्यास करायचा आहे, नोट्सवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सब्जेक्ट कोणकोणते आहेत. फिजिक्सवर समजा तुम्हाला केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा, केमिस्ट्रीवर क्लिक करा. आता 11th आणि 12th सिलेबस आहे, तुम्हाला कल्पना आहे सीईटी साठी. 12th समजा सिलेबसचा अभ्यास करायचा आहे, 12th वर क्लिक करा. 12th वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 12th चे चॅप्टर्स या ठिकाणी ओपन होतात. सॉलिड स्टेटचा अभ्यास करायचा आहे, नोट्स बघायची सॉलिड स्टेटची नोट्स तुमच्या समोर या ठिकाणी आलेली आहे. त्या नोट्सचा या ठिकाणी अभ्यास झाल्यानंतर, नोट्सची स्टडी झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बॅक यायचं आहे. होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन आहे क्वेश्चन बँक. प्रत्येक चॅप्टरचे सगळे एमसीक्यूज तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून दिलेले. मग आता क्वेश्चन बँकवर आपण जाऊया. कुठला करायचा आहे, समजा फिजिक्सचा स्टडी करायचा आहे, फिजिक्सचा 12th फिजिक्स करायचं आहे, त्यावर मी क्लिक करतोय. त्यानंतर नेक्स्ट आहे रोटेशनल डायनॅमिक्स. समजा या चॅप्टरचा मला स्टडी करायचा आहे. आता या चॅप्टरमध्ये एकूण 503 एमसीक्यूज आहेत. एवढी एमसीक्यूची तयारी करेल तर त्यावेळेला तुम्हाला एका चॅप्टर मधून 1 ते 2 किंवा जास्तीत जास्त 3 एमसीक्यूज एक्झामला विचारले जाते, है की नाही. पण तयारी किती करायची आहे, 500 रोटेशनल डायनॅमिक्स. कारण त्यापेक्षा कमी केले तर समजा त्यातून नाही आले तर मग हे सगळे एमसीक्यू या ठिकाणी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. एवढे एमसीक्यूची फॅसिलिटी तुम्हाला कुठेही मिळणार नाही, ओके, जे आपल्याकडे आहे. मग आता समजा इथे आम्ही काय केले, 50-50 या ठिकाणी एमसीक्यूचे स्लॉट दिलेले आहेत. एकदम तुम्ही सगळे एमसीक्यूज तर करणार नाहीत, ओके. मग आता समजा पहिले 50 एमसीक्यूज करायचे आहेत, पहिले 50 एमसीक्यूज वर मी क्लिक केलं आणि त्या एमसीक्यूज वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा इथे पहिले 50 एमसीक्यूज तुमच्या समोर येतात. हे बघा, समजा आता क्वेश्चन इथे हा क्वेश्चन कधी विचारलाय, 21 ला विचारलाय, त्याचा आन्सर इथे दिलेला आहे आणि इथे दिलेलं आहे त्याचं सोल्युशन, है की नाही. हे बघा, ओके. त्यानंतर हा एमसीक्यू झाल्यानंतर नेक्स्ट यायचं, पुन्हा इथे बघा, पुन्हा नेक्स्ट, पुन्हा नेक्स्ट. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी याचा व्यवस्थितपणे सगळे एमसीक्यूज तुम्हाला 50-50च्या स्लॉटने त्याचं स्टडी करता येणार आहे, खूप छान पद्धतीने, ओके. त्यानंतर तुम्हाला जर त्याची टेस्ट द्यायची आहे, चॅप्टरची टेस्ट, तर चॅप्टर टेस्टवर क्लिक केलं. कुठला, समजा फिजिक्स आपण बघितलं की रोटेशनल डायनॅमिक्स. आता रोटेशनल डायनॅमिक्स टेस्ट द्यायची आहे, तर टेस्ट किती देऊ शकतो, तर एका चॅप्टरवर कितीही टेस्ट देण्याची फॅसिलिटी आपल्याकडे आहे. किती क्वेश्चनची द्यायची आहे तुमच्यावर डिपेंड आहे. 25-20 समजा 50 क्वेश्चनची टेस्ट द्यायची आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर जी स्क्रीन येते अशी स्क्रीन त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन एक्झामला असणार आहे. मग आता इथे तुमच्या समोर बघा, इथे टाइमलाईन सुरू झालेला आहे. आता याचा फायदा काय, की तुम्ही टेस्टची प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण टाइम मॅनेजमेंट जमणार आहे. बघा, वेळेत सोडवायचं, है की नाही. त्यानंतर इथे तुम्हाला ते क्वेश्चनचं प्रॅक्टिस होणार आहे, ओके. आता फर्स्ट क्वेश्चन आहे फॉर एक्झाम्पल, त्याचा आन्सर मी इथे देतोय काहीतरी, ओके. पुन्हा सेकंड, हा बघा 2029 ला आलेला क्वेश्चन. पुन्हा नेक्स्ट, या पद्धतीने आपण ते आन्सर सिलेक्ट करूया आणि नेक्स्ट म्हणूया, ओके. नेक्स्ट म्हणूया आणि सपोज तुमचा पेपर सॉल्व पूर्णपणे कंप्लीट झाला आणि सबमिट म्हटलं, येस म्हटलं, सबमिट टेस्ट नंतर रिझल्ट येतो बघा, 42 सेकंड, अटेम्प्ट 5 आणि खाली तो पेपर पूर्णपणे सॉल्व करून दिले, ओके. क्वेश्चन, आन्सर आणि त्याचं सोल्युशन. नेक्स्ट पुन्हा क्वेश्चन, आन्सर, सोल्युशन, आहे की नाही. अशा पद्धतीने तुम्ही अनलिमिटेड चॅप्टर वाईज कितीही क्वेश्चन, कितीही टेस्ट या ठिकाणी देण्याची फॅसिलिटी आपल्या या सॉफ्टवेअर मध्ये देण्यात आलेली आहे. नेक्स्ट आपण जाऊया. आता समजा मॉक टेस्ट द्यायची आहे, मॉक टेस्ट पीसीएम किंवा पीसीबी कुठलाही देऊ शकतात. समजा पीसीएम ची द्यायची आहे, पीसीएम वर क्लिक करा. आता ऍज पर सीईटी पॅटर्नचा पेपर या ठिकाणी तुमच्या समोर येतो. ऑल सिलेबस वर हा पेपर असणार आहे, कारण ही मॉक टेस्ट आहे, ओके. सेम आहे याच पद्धतीने बघा, जसे आपण चॅप्टरचे टेस्ट दिली त्याच पद्धतीने तुम्ही अनलिमिटेड टेस्ट या ठिकाणी मॉक टेस्ट तुम्हाला देण्याची इथे फॅसिलिटी अवेलेबल आहे, ओके. 150 क्वेश्चन्स आहेत सीईटीला, पीसीएमला 180 मिनिट टाइम लिमिट आहे आणि इथे तुम्हाला या पद्धतीने आन्सर्स इथे सुद्धा प्रॅक्टिस इथे करता येणार आहे. आता पीवायक्यू, प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन्स आपण चॅप्टर वाईज इथे या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत. रिझल्ट पुन्हा या ठिकाणी सबमिट म्हणा आणि तुमच्या समोर पुन्हा या पद्धतीने रिझल्ट येतो आणि आन्सर शीट पण विथ सोल्युशन तुमच्या समोर इथे हजर आहे, ओके. नेक्स्ट म्हटलं, अशा पद्धतीने तुम्हाला सीईटीची प्रॅक्टिस या ठिकाणी अनलिमिटेड करता येणार आहे.
अनेक फॅसिलिटीज पुन्हा या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत प्रत्येक एक्झामच्या. तर त्या बघा, शेड्यूल टेस्ट आहे, इथे तुम्हाला टेस्ट दिल्या जाते आमच्याकडनं. सॉल्व टेस्ट मध्ये तुम्हाला पाहिजे जेवढे टेस्ट तुम्ही दिले त्याचा रिझल्ट विथ आन्सर इथे बघायला मिळतो. IMP बँक आहे, चॅप्टर अनालिसिस आहे, सब्जेक्ट अनालिसिस आहे, किती अभ्यास झालाय, किती स्टडी झालाय, कशा पद्धतीने सगळं या ठिकाणी आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला या सगळ्या एक्झामचा अभ्यास करता येणार आहे. जेईचा करायचा आहे, मी जेईवर क्लिक करतो आणि जेईची स्टडी या ठिकाणी तुमच्या समोर आहे. ओके, सेम आहे जसं मी सीईटी दाखवलं. त्यानंतर नेक्स्ट आहे, तुम्हाला अशाच पद्धतीने नीटची प्रॅक्टिस करायची आहे. नीटची सुद्धा खूप छान अशी तयारी करू शकतात. आता हे जे सॉफ्टवेअर आहे, हे सॉफ्टवेअर अनेक विद्यार्थ्यांनी वापरले, अनेक चांगले रिझल्ट त्याचे येत आहेत. काही काही संस्थांमध्ये सॉफ्टवेअर कंपल्सरी केलेलं आहे, टायप केलेला आहे. तर याचाही या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकणार आहे. ओके, तर असं हे सॉफ्टवेअर या ठिकाणी तुम्ही बघितलं. त्यानंतर क्रॅश कोर्स विषयी तुम्हाला मी माहिती दिली. ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, अशी सगळी तयारी या ठिकाणी तुम्हाला करता येणार आहे. टेस्ट सिरीजची फॅसिलिटी, ऑफलाईन सुद्धा टेस्ट सिरीज आपल्याकडे आहे. त्यामध्ये अनेक या पद्धतीने टेस्ट सिरीज त्या ठिकाणी तुमच्या समोर आहे. 12ची टोटल टेस्ट सिरीज जर पाहिजे असेल ऑफलाईनची, त्यामध्ये चॅप्टर टेस्ट, त्यानंतर ग्रुप टेस्ट, मॉक टेस्ट 12च्या. सीईटीची पूर्ण ऑफलाईन पाहिजे असेल, नीटची ऑफलाईन पाहिजे असेल, जेईची ऑफलाईन पाहिजे असेल, या पद्धतीचे चार्जेस आहे. आणि फक्त सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर तुम्हाला सॉफ्टवेअरचे सुद्धा या ठिकाणी ₹2000 चार्जेस तुमच्या फक्त सॉफ्टवेअरसाठी आहेत, जे की तुम्हाला सगळं परीक्षा होईपर्यंत, सीईटी, नीट, जेई बोर्डची सगळी तयारी करेपर्यंत हे सॉफ्टवेअर त्या ठिकाणी तुमच्या सोबत असणार आहे. आणि मोबाईल बेस असल्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे सॉफ्टवेअरचं आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट आपण या ठिकाणी बघतो आहोत की असा हे रजिस्ट्रेशन आपलं झालंय, प्रोफाईल आपलं या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे. नंतर पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं, आता तुम्हाला सगळ्या एक्झाम्स या ठिकाणी तुमच्या समोर सीईटी सेलने ठेवलेल्या आहेत. आता याच्यामध्ये तुमच्या उपयोगाची एक्झाम कुठली आहे? MST CET 2004. या इतर एक्झाम सध्या तुम्हाला उपयोगाच्या नाही, त्या तुमच्या नाही. ओके, मग आता सीईटीचा फॉर्म भरायचा आहे, MST CET 2024 वर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. ओके, याच्यामध्ये तुम्हाला फार्मसी, इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर असं सगळा फॉर्म या ठिकाणी एकाच ठिकाणी भरता येणार आहे. ऍग्रिकल्चर साठी इथेही तुम्ही भरू शकताय. ओके, त्यानंतर बॅक तुम्ही आल्यानंतर इथे खाली तुम्ही या, स्क्रोल करा आणि इथे तुम्हाला अजून जी एक एक्झाम तुम्हाला द्यायची आहे, ज्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे, त्या एक्झामची सुद्धा तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार आहे. ओके, तो म्हणजे BSc नर्सिंग. ओके, BSc नर्सिंग हा अजून ओपन झालेला नाहीये. ज्यावेळेस ओपन होईल त्यावेळेला या पद्धतीने व्हाईट स्क्रीन या ठिकाणी तुमच्या येईल. ओके, आता इथे MST CET या ठिकाणी ओपन करायचं आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. मग त्याच्यावर मी इथे क्लिक करतो. ओके, त्यावर क्लिक केल्यानंतर आता पुढचा हा MST CETचा रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा याविषयी आपण या ठिकाणी बघणार आहोत. परंतु ते आपण बघतो आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कळवा. ज्यांना या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं आहे, इथे तुमच्या समोर नंबर आहे, त्या नंबरवर कॉल करा आणि लवकरात लवकर ऍडमिशन या ठिकाणी करा. फॉर्म भरा, काही गरज असेल, काही अडचण असेल फॉर्म भरताना, माझा नंबर त्या ठिकाणी स्क्रीनवर आहे, मला जरूर फोन करा आणि या ठिकाणी तुम्ही तयारीला लागा. नेक्स्ट त्या ठिकाणी पुढच्या पार्ट रजिस्ट्रेशनचा कसा असणार आहे ते आपण या ठिकाणी लवकरच तुम्हाला मी या ठिकाणी कळवणार आहे, व्हिडिओ टाकणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.